विचारांना मी अभिवादन करते। ज्यांनी हा देश घडवला, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी करून गेले, करून ठेवलं आणि त्यांच्या विचारावर ही सगळे लोक चालत आहेत, त्या सगळ्या महामानवांना माझं अभिवादन। आज आपण हा जो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम आमचे मित्र, आमचे बंधू, आमच्या मैत्रिणीचे मिस्टर अशोक भाऊ पालके आणि त्यांची जे सर्व टीम आहे, हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबतीला असतात। या सर्वांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, शालेय साहित्य वाटप करणं असेल, गुणवंताचा जो सत्कार असेल, तर तो कार्यक्रम एकदम हटके आहे आणि त्याच्यासाठी त्यांना अगोदर मी धन्यवाद देते। आणि मला जास्त काही बोलता येणार नाही कारण माझी मनस्थिती नाही तशी, मी आता फिरवूनच आले। गाणं होऊ द्या, कार्यक्रम संपू द्या, मग आता काय गाणं होऊ द्या, गाणं होऊ द्या, मग काय गाणं होऊ द्या, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्तानं हा कार्यक्रम आहे। अण्णाभाऊ साठे लोकशाही साहित्य रत्न असं आपण ऐकतो, मी पण वाचत नाही, मी सांगते तुम्हाला, बोलायला प्रामाणिकपणे हरकत नाही, पण मला मी 9वीला असताना एक धडा होता, स्मशानातील सोनं, जो की अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला होता। तेवढाच मला लक्षात राहते की भीमा साताऱ्याहून मुंबईला खाऊन गेला होता आणि त्याचे मड्यातल्या तोंडातलं सोनं काढताना बोट कसे अडकलेले होते आणि ते कुणीतरी येते म्हणून ते उकरून वगैरे जे होतं, तर त्याच्यामधून ते बोट भीमाला कसे गमवावे लागले होते। म्हणजे त्या परिस्थितीचं, त्या काळातलं जे पोटा पाण्याची खळगी भरण्याच्या ज्या गोष्टी होत्या, तर त्या पद्धतीनं जे काही इतकं सुंदर ते साहित्यातलं ती गोष्ट होती, म्हणजे ती आम्हाला धडा होता आणि ते खूप चांगला धडा होता आम्हाला। ते धड्यातले प्रश्न आले की आम्ही सोडून मस्तपैकी सोडवायचं। हे एवढं सुंदर साहित्य लिहिणारा माणूस, एक व्यक्ती, हा फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला आहे। तो 1.5 दिवस शाळेत गेलेला आहे म्हणजे त्यांना शिकण्याची इच्छा नव्हती म्हणून ते 1.5 दिवस गेलेले असं नव्हतं। त्यांना इथली परिस्थिती, इथली जातीयता, इथलं जे काही प्रस्थापित गोष्टी आहेत, त्यांच्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं, म्हणून त्यांना 1.5 दिवसच त्यांना शाळेत जायचा योग आला म्हणा की ते तसं झालं। परंतु 1.5 दिवसापेक्षा सुद्धा जर त्यांना जास्त काळ शिकता आलं असतं तर कदाचित आणखीन चांगलं साहित्य किंवा आणखीन एक काय ना, आपल्या देशात फार लोकांना मोठं वेगवेगळ्या साहित्यातले पुरस्कार भेटतात, तसं साहित्य अण्णाभाऊंच्या कादंबरीला, फुकिराला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला होता, परंतु आणखीन काही पुरस्कार मोठे देश पातळीवरचे भेटले असते असं मला वाटतं। अण्णाभाऊंच्या 2-3 गोष्टीवरची मला जास्त जरी बोलता नाही आलं तरी सुद्धा अण्णाभाऊंचं असं म्हणणं होतं की हा काय म्हणतात ना, ही पृथ्वी, आपल्याकडं सांगितलं होतं की शेषनागाच्या डोक्यावर तरलेली आहे, थांबलेली आहे, बरोबर आहे की नाही? परंतु अण्णाभाऊ साठेंचं असं म्हणणं होतं, कारण ते कॉम्रेड होते, ते कम्युनिस्ट विचारांची होते, त्यांचं असं म्हणणं होतं की इथले जे कष्टकरी लोक आहेत, या कष्टकरी लोकांच्या कष्टाच्या, त्यांच्या तळहातावर, त्यांच्या कष्टावर ही पृथ्वी, म्हणजे हा इथल्या पृथ्वीवरती सगळे जे काही गोष्टी आहेत, ही मानवजात, हा समाज, हा देश, हे जे काय आहे, हे इथल्या कष्टकऱ्यांच्याच हातावर तरलेले। इथं शेषनाग वगैरे जे काही गोष्टी आहेत ज्या आपण कधी बघत नाही, त्या गोष्टीवर तरलेलं नाही, तर जे गोष्टी आपण बघतोय, अनुभवतोय, जे आपल्याला दिसतंय, त्याच्यावर ते तरलेली आहे। आणि इथं जे आज आपण युवा आंदोलनाच्या वतीने, अशोक भाऊंच्या यांच्या वतीनं जे काही केलेलं आहे, तर मला असं वाटतं की ही सगळी कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे। आणि यातूनच शिक्षणाचं महत्व आपल्याला कळतंय, आपल्याला ती प्रेरणा मिळते। कुणी काही म्हणत, अण्णाभाऊ 1.5 दिवस गेले, त्यांना ते शिकलेले नव्हते असं कुणी काही म्हणत असतो, एखादा वर्ग असतात काही गोष्टी, पण आपल्याला त्या शिक्षणाचं, त्यांच्या काळातली ती परिस्थिती होती, या काळातली ती परिस्थिती नाही। त्या काळात कायदे नव्हते कष्टकऱ्यांसाठी, दलितांसाठी, या काळामध्ये कायदे आहेत, योजना आहेत, त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचवायच्या, त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील, याच्यासाठी जी ही माध्यम, ही माणसं आहेत,
की तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. तुमच्यामधलं शिक्षणाचं महत्त्व वाढलं पाहिजे. तुम्ही शिक्षण घेतलं, समाज सुधरते, आपलं कुटुंब सुधरते. आणि म्हणून अण्णाभाऊ जरी दीड दिवस शाळेत गेले तरी आपल्याला आपल्या घरातले, आपल्या प्रत्येकाच्या घरातलं मूल शिकलं पाहिजे. याच्यासाठी आता आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आणि फक्त आपण महारमांग आहेत म्हणूनच नाही, तर आपल्या अवतीभोवती ज्या ज्या कुटुंबाला हे शक्य होत नाही, शिक्षण घेणं शक्य होत नाही, एकल महिला असतील, विधवा महिला असतील, परित्यक्ता महिला असतील, अशा महिलांच्या कुटुंबाला, अशा महिलांच्या लेकरांना आपण उभं केलं पाहिजे. ते कुठल्याही जाती धर्माचे असो. आपल्याला कसं म्हणतो ना, अण्णाभाऊ म्हणतात त्या पद्धतीने की हा देश ह्याच्या कष्टकऱ्यांच्या याच्यावर उभा आहे. त्या पद्धतीनं इथल्या आपल्याला या लोकांना उभं करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण असं म्हणायचे, पे बॅक टू सोसायटी. आपण जे काही करतोय, जे काही शिकलेलो असतो, जे काही कमवतो आपण, तर त्याच्यातला काय म्हणतात ना, आपल्याला आपल्या सोसायटीला, आपल्या समाजाला, आपल्या कमाईतून, आपल्या जे काही असेल गोष्टी त्याच्यातून आपल्या समाजाला आपण दिलं पाहिजे. तुम्ही काय दिलं पाहिजे, किती टक्के हिस्सा दिला, हा तर तो 20% माझ्या लक्षात येत नाही, तो 20% हिस्सा आपल्या कमाईतला आपण त्यांना दिला पाहिजे. आणि आपल्या अवतीभोवतीचा आपला समाज आपण उभा केला पाहिजे. आज आम्ही बघतोय तुम्ही ज्या परिस्थितीतून शिक्षण घेताय, किंवा आता बघितलं मी MBBS ला पोरी लागलेल्या आहेत, म्हणजे अतिशय चांगलं, खूपच त्या मुलांचं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही किती कष्ट केलं असेल आणि किती जागला असता, किती रात्री जागला असता, त्याच्यासाठी तुमच्या आई वडिलांना काय कष्ट घ्यावे लागले असतील, हे खूप अतिशय काय म्हणतात ना, कौतुकास्पद आहे की त्यांनी तुम्हाला उभं करण्यासाठी एवढे कष्ट केलेत आणि तुम्ही त्यांच्या कष्टाचं चीज केलेलं आहे. आज आपल्या देशात आपण बघतो, आम्ही म्हणतोय की आता परिस्थिती तशी नाही, अण्णाभाऊ साठेच्या काळातली नाही, परंतु आज जरी आपण बघितलं, आता मी माझ्या उघडून आले, एका शाळेवर एका मास्तरावर शाळा सध्या सुरू येते. पळवापळवी शिक्षकांची सुरू आहे. शिक्षणातला मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार सुरू आहे. आपल्यापर्यंत चांगलं शिक्षण जात नाही, मिळत नाही. संस्था चालकांनी वेगवेगळ्या संस्था काढून त्याच्यामध्ये नातेवाईक भरून त्यांच्याकडून, त्यांचा सरकारकडून पगार घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्यामुळे गरिबांना शिक्षण घेणं फार कठीण आणि महाग झाले. खाजगी शाळांची जास्त सुरू आहे. प्राथमिक शाळा, सरकारी शाळा ह्या ज्या आहेत, तर ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दररोज कुठे ना कुठे सरकारी शाळा बंद पडत आहेत भारतामध्ये. याच्यामुळं आपल्या प्रत्येक गावामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या ज्या जिल्हा परिषदेत शाळा असतील त्या वाचवायची सुद्धा आपल्यावर जबाबदारी. एक शैक्षणिक गोष्टी जर बोललं तर आपण याच्यावरती काम केलं तरच आपल्याला आपल्या शाळात मुलं पाठवता येतील. कारण आपण ऊसतोड कामगारांची मुलं आहोत, आपल्या अवतीभोवती कष्ट करणारी लोक आहेत, आणि ह्यांच्यासाठी जर आपण उभा राहिलो, ह्या शाळा आपण वाचवल्या, आपल्याला सरकारकडे बोलावं लागतंय की आम्हाला 1ली ते 7वी नाही, फक्त घटनेत दिलेलं आहे म्हणून की 1ली ते 14 वर्ष वयाच्या पर्यंत शिक्षण मोफत असावं असं नाही. तर सरकारची जबाबदारी आहे 1ली ते ग्रॅज्युएशन पर्यंत, पदवीपर्यंत फुकट शिक्षण सरकारनं द्यावं. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि सरकारला सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील, करायला लावावं लागतील. आपल्या गली बोळामध्ये, आपल्या वस्त्यांमध्ये बघा, उच्च गृहवस्त्या ज्या असतात, मोठ्या बिल्डिंगच्या वस्त्या असतात, हाय प्रोफाईल वस्त्या असतात, तिथं कधीच आपल्याला दारूची दुकानं दिसणार नाही. तिथं तुम्हाला टपऱ्या दिसणार नाहीत, तुम्हाला तिथं गांजा विकणारे दिसणार नाहीत, हातभट्ट्या विकणारे दिसणार नाहीत. आपल्या गरीब वस्त्यांमध्ये दारूची दुकानं दिसतात. आपल्या गरीब वस्त्यांमधले लोक बर्बाद झालेले दिसतात. एकीकडे आपल्याला जयंतामध्ये मोठमोठे निधी लोक देतात, हेच प्रस्थापित लोक. आपण फक्त जयंतामध्ये नाचत बसतो. म्हणजे तो नाचण्याचा गोष्ट जरी असेल, आनंदाचा दिवस जरी असला, तरी सुद्धा त्यांचं षडयंत्र आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्या गल्लीतल्या, आपल्या वस्त्यांमधल्या दारूच्या भट्ट्या, दारूची दुकानं ही आपल्याला हकलता आली पाहिजे आणि आपली लेकरं तिकडे वळणार नाहीत, याची आपल्याला हे घेता आली पाहिजे, काळजी घेता आली पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला काम करता आलं पाहिजे, तरच अशी गुणवंत लेकरं होती. त्या गुणवंत लेकरांना खरंच तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जसे घडाल
तुमच्या पाठीमध्ये एक तरी लेकरू घडलं पाहिजे, त्याचं त्याला तुम्ही दत्तक घेतलं पाहिजे की बाबा मी एवढं शिकलो, माझ्या आईवडिलांनी एवढं कष्ट केले, माझ्या समाजातील असू, माझ्या शेजारचा असू द्या, आम्ही त्यांना उभं करू. आणि हेच काम सध्या गेल्या 6 वर्षापासून, तसं अशोक खूप वर्षापासून काम करतायत, परंतु हे शैक्षणिक साहित्य वाटप करणं असेल, मदत करणं असेल आणि या गुणवंताचा त्यांना एक प्रेरणा मिळावी, त्यांना ऊर्जा मिळावी आणि पुढे त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी हे काम करतात. बाया आहेत इथं, पुरुष आहेत, त्यांना एक विनंती, ह्या ज्या शिकलेल्या मुली आहेत ना, तर ह्या 10वी पर्यंत शिकतील आणि पुढे ड्रॉप आउट होतील, म्हणजे त्यांचं शिक्षण थांबेल असं काही करू नका. नाही तर मग आपल्याला असते मग आमच्या घरी कोणी नाही सांभाळायला, मग पोरीची जात आहे, मग कुठं ठेवावं शिकायला, म्हणून माय आम्ही ऊसतोडीला घेऊन जातो, नाही तर मग माय आम्ही इटभट्टीवर घेऊन जातो. आणि कसं माय समाज असा आहे, माय समाज तसा आहे, माय लोक बरे नाहीत, माय लोक चांगले. पण त्या जमान्यात लोक चांगले आहेत, पण आपल्या भोवती अशी पण माणसं आहेत. जर आपल्या लेकी बाळीच्या जर अशी वेळ येत असेल की कुठं ठेवावं, याच्यासाठी कार्यकर्त्यांना भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून मुलींचं शिक्षण थांबणार नाही. कारण आपण म्हणतो माय एक गावातली पोरगी पळून गेली की आपण म्हणतो नको माय तिनं ना घातलंय माय, आमचं बी तसंच व्हायचं ग काय, म्हणून आपण पोरीचा गाट्या गुपतो. बरोबर आहे का नाही? पण असा गाट्या गुपू नका, कारण लग्न झाल्यावर बी पोरी पळूनच जातात पुन्हा. कारण का हे नवरे कसे भेटतात कसे नाही, स्वतःच्या पायावर उभा असली पोरगी, स्वतःचा निर्णय घेणारी असली, खंबीर असली, खमकी असली, तर त्या टिकून राहतात. शिकल्या सवरल्या सरकार तर काय आता ह्या बाका सगळ्याला नोकऱ्या द्यायला नाही, त्याला द्यायचं बी नाही, पण आपल्याला माणूस म्हणून जगता येण्यासाठी आपल्याला जी काही कायदेशीर संविधानिक मार्ग धडपड करता येईल ती मुलींना करता येते. पण आपण अर्ध्यातच शिक्षण त्यांचं थांबवलं आणि लग्न करून दिलं की नवरा दारुडाच भेटतंय, इकडं बाप बी दारुडाच असतंय, तिकडं भाऊ बी दारुडाच असतंय आणि मग सगळ्या ह्या बायाचं वाटोळच होते. त्याच्यामुळं इथं बसलेल्यापैकी जरी आम्ही पुढच्या 10 वर्षात जरी विचारलं तर एकाही मुलीचा बालविवाह झालेला आम्हाला आढळणार नाही. असं कराही तरी करा आणि आपल्या मुलींचे 18 वर्षाशिवाय, मी म्हणते त्यांचं करिअर होईपर्यंत लग्नच करू नये आईवडिलांनी. आणि आता जातीपातीचं सुद्धा हे करू नये, नाही तर आपण म्हणतो नको माय आपल्यातलीच पाहिजे, आपल्यातली बी आडनावातली सोयऱ्यातलीच पाहिजे सोयीर. पण तर ह्या गोष्टी पण आपण कुठंतरी हे केल्या पाहिजे, जेणेकरून आपली लेकरं चांगली शिकतील, त्यांचं कौतुक होईल, देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी त्यांचा हातभार लागेल. अंबाजोगाईमध्ये खूप चांगले कार्य करतात बरं का. आमच्या माजलगावमध्ये मला बोलवितच नाहीत, काय सांगावं त्यांना का मी अशी भूमिका घेऊन बोलणारी कार्यकर्ती आहे म्हणून काही लोकांना मी पटत नाही. मी आता म्हणते ना, शाळेतून बदली केलेली, आमदारानं बदली केलेली होती शाळेची, आम्ही मास्तरीनं आमच्याच गावाला घेऊन गेले, मी अर्ज दिले आंदोलन करण्याच्या संदर्भात 4 महिन्यापासून. अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय आणि त्याच्यामध्ये ही सगळी टीम आहे. आम्हाला बोलवतात, तुम्ही ऐकून घेतलं. मला जास्त बोलता येत नाही, मी फील्डवर आडते मरणाची, पण मला इथं बोलता येत नाही स्टेजवर. पण तरीसुद्धा माझं तुम्हाला पटलं, आवडलं, काही चुकलं तर माफ करा, सोडून द्या. आणि जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुम्ही असेच शिकत राहा आणि तुमच्या अवतीभोवतीच्या लेकरांना पण शिकवत राहा. व्यसनं करू नका, व्यसनाच्या नादी लागू नका. आईवडिलांचं नाव रोशन करा, समाजाचं नाव रोशन करा. देशासाठी खूप काही तुम्ही करणारे आहात, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि मला कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू, जय भीम.